गाईज, वेलकम बॅक टू प्रिनिश स्टोरीज. मी महिमा आणि व्हेरी गुड आफ्टरनून. सो आज आहे एक कांड झालेला दिवस. ठीक आहे. सो आजचा दिवस आहे पराक्रम नंबर 2 वाला दिवस आणि प्लॅस्टर मध्ये असलेला माझा 12वा दिवस. सो आज झालं असं की आज मी पुन्हा आंघोळ केली, बिकॉज आज सॅटर्डे आहे, मला ऑफ आहे ऑफिससाठी. सो आय हॅव अ टाइम. सो मी आज पुन्हा आंघोळ केली आणि माझ्याकडनं प्लॅस्टर ओलं झालं. सो आंघोळ वगैरे झाली, सगळं झालं व्यवस्थित आणि मी फ्रेश वगैरे होऊन बाहेर आले, चेंज केलं आणि मला समजते की माझं प्लॅस्टर ओलं झालंय. आणि मला इतकं टेन्शन आलंय की मी लिटरली अशी उदास झालेली की झाला आज काय माझं खरं नाही, मला आता डॉक्टरकडे जाऊन काढावं लागेल, हे ते सो अँड सो. माझे खूप डोक्यामध्ये विचार आले होते. तर मी पहिले तर दादाला माझा फोन केला, त्याला सांगितलं माझ्याकडनं असा असा कांड झालाय. आणि माझा भाऊ वॉज लाईक की काय गरज आहे तुला आंघोळ वगैरे करायची, स्पंजिंग चालू होतं ना. आणि मग मी म्हटलं की ठीक आहे, आता पुढे काय करू, आता झालं. मी वॉज लाईक की काम कर, हॉस्पिटलमध्ये फोन कर, त्यांना विचार असं असं झालंय, काय करू. तर मी हॉस्पिटलमध्ये कॉल केला, त्यांना विचारलं की म्हटलं असं असं माझ्याकडून झालंय, मी आता काय करू. तर मग त्या मॅडम म्हणाले की काम करा, तुम्ही हॉस्पिटलला या आणि डॉक्टरांना दाखवा. काही मतलब. मग मी आणि माझे बाबा आम्ही रिक्षातनं हॉस्पिटलला गेलो, त्यांना दाखवलं आणि डॉक्टर वॉज सरप्राईज्ड की अरे महिमा परत आली. सो ह्या अगोदर पण मी दवाखान्यात एकदा जाऊन आले होते, म्हणजे मला प्लॅस्टर घालून एक 3-4 दिवसच झाले होते, पण माझा पाय खूप ठणकत होता. तर मग मी त्यांना दाखवायला गेले होते आणि ते बोलले की ही आता परत आली आणि मला म्हटलं आता काय नवीन. मी म्हटलं सर माझ्याकडनं एक असा असा पराक्रम झालाय की माझं प्लॅस्टर झालंय ओलं. म्हणजे बोलले अरे बापरे. मी म्हटलं आता काय करायचं. तर त्यांनी लगेच सांगितलं त्यांच्या स्टाफला की चला कन्सल्टेशन मध्ये हिला घ्या, आपण प्लॅस्टर कापायला घेऊया. लाईक व्हॉट, प्लॅस्टर का कापायचंय. म्हटले की नाही नाही. म्हटलं मग आता नवीन टाकणार का तुम्ही मला पुन्हा. बोलतात नाही आता बघावं लागेल ना किती ओलं झालंय, खूप ओलं असेल तर आपल्याला नवीन टाकावं लागेल, किंवा हे जे आहे हेच आपण थोडंसं सुकवायचं आणि मग पुन्हा ह्याच्यामध्ये तुझा पाय घालून ते चिटकवायचं. त्यांच्याकडे काय मेडिकल अडेसिव्ह असतो त्याच्याने. म्हणले की अहो सर पण तुम्ही चेक तर करा, तुम्ही हातच नाही लावलाय, तुम्ही आधी चेक करा किती ओलं आहे काय आहे. आणि मग त्यांनी चेक केलं आणि मध्ये म्हणाले की अच्छा ठीक आहे, म्हणजे एवढं काय ओलं वाटत नाहीये मला की काढावं वगैरे लागेल. सो आपण एक काम करू, तू ह्याला हेअर ड्रायर असतो त्या हेअर ड्रायरने सुकव, किंवा जरा वेळ उन्हात बस, किंवा नॉर्मली पंख्याखाली पाय लांब करून जशी बसतेस तशी बसलीस तरी ते वाळून जाईल. जर नाहीच वाळलं तर मग ये परत. त्याच्याने होईल. म्हणाले हा. म्हणलं ओके. आणि मग हसायला लागले, बोलतात काय तू करत असतेस, जरा काळजी घे. म्हणलं नक्की. आई पण ओरडली, त्यामुळे जरा मूड ऑफ होता. तर मग येताना मस्त ब्रेड समोसा वगैरे खायला घेऊन आली मी. आणि त्यांनी काय रिपिटेशन्स मध्ये गोळ्या दिल्यात मला, ज्या संपत आल्या होत्या त्या पुन्हा रिपीट करायला सांगितल्या, त्या गोळ्या वगैरे घेतल्या. घरी आले, घरी सांगितलं की असं असं डॉक्टर म्हणाले. बट द गुड न्यूज इज की माझं प्लॅस्टर जे 22 तारखेला निघणार होतं ते आता 20 तारखेला निघणार आहे. ते म्हणाले की आपण 20 तारखेपर्यंत काढूया, तू 20 तारखेला ये. सो मी आता 20 तारखेला जाईन प्लॅस्टर काढायला. सो असा होता माझा दिवस. नाही, माझा दिवस नाही ऍक्च्युली, माझ्या दिवसाची सुरुवात अशी होती. मी म्हटलं होतं की आज मस्त रिलॅक्स करेन, छान लवकर उठलं होतं 8:30 वाजता, का आता पाणी असतं तर छान आंघोळ वगैरे करेन. पण यू नो व्हॉट हॅपन. सो आता मी ऍक्च्युली करते नाश्ता, तो पण ब्रेड, बटर, चीज, शेजवान चटणी असं काहीतरी आहे. सो बेसिकली जेव्हा मला काहीच खायचं मन नसतं तेव्हा मी हे खाते. सो हे काही नाही आहे. 2 स्लाइस ऑफ ब्रेड, 1 स्लाइस ऑफ चीज, 1 स्लाइस, म्हणजे 1 साइड ऑफ ब्रेडला मी शेजवान चटणी लावली, त्याच्यावरती स्लाइस ठेवली, त्याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवला, दोन्ही साइडने बटर लावून त्याला शेकवलं की यम्मी लागतं एकदम. यू शुड ऑल ट्राय. सो आता माझं इथे चाललंय व्लॉग ची एडिटिंग.
सो एक व्लॉग येईल आज संध्याकाळपर्यंत. आता बघू पुढे काय होतं. आज माझ्या ऑफिसमधले 2 जण येत आहेत मला भेटायला. आय एम सो 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 हॅपी अँड सो एक्साइटेड टू मीट दिस पीपल. आणि कशी दिसते मी सो भेटते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये. आज दादा नेमका कामावर गेलाय, त्याला कामावर जावं लागलंय आज. त्याला पण युजली सुट्टी असते, पण आज त्याला बोलवलंय, ऑडिटची कामं चालू आहेत, तर मग तो आज कामावर गेला. आज मला माहिती नाही तो कधी येईल. त्याला तर मी आता त्याच्याशी बोलणं आलं तर त्याला बोलली होती की थोडंसं तू पण काही शूट कर, पण तो बोलला आज मला पॉसिबल वाटत नाहीये. सो लेट्स सी. बाय गाईज, मी तुम्हाला परत भेटते. टाटा. तो इथे माझं चाललं आहे गिफ्टचं अनबॉक्सिंग. लाईट गेलेले आहेत कारण की पाऊस पडत होता आणि मी गिफ्ट अनबॉक्स करतच होती, तितक्यात लाईट आलेली आहे. एकदम टायमावरती लाईट आली. तर मग हे जे गिफ्ट मी अनबॉक्स करते ते मला दिलं होतं केतननी, जे खूप सुंदर गिफ्ट आहे आणि खरंच म्हणजे व्हेरी थॉटफुल गिफ्ट. आणि माझे खूप लाड होत होते कारण की माझ्या पायाला लागल्यामुळे मला सगळं हातात मिळत होतं आणि जो कोणी भेटायला येत होतं तेव्हा कोण ना कोणतरी काय खायला घेऊन येत होतं, नाही तर असे काही गिफ्ट आणत होतं. तर येस, इथे मी हा बॉक्स काढलेला आहे आणि त्याच्यातनं मेन बॉक्स निघालेला आहे, जे मेन गिफ्ट आहे. एक छोटी नोट होती त्याच्यामध्ये, त्याच्यावरती खूप छान कोट लिहिला होता. तो कोट काय ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर आता मी ओपन करत आहे हा मेन बॉक्स. तर हे फब्स मधनं मागवलं होतं त्यांनी आणि ह्याच्यामध्ये होते खूप सारे झुमके जे मला खूप आवडतात कानातले, आणि त्याने तेच दिलं होतं. थँक्यू सो मच केतन आणि हर्ष सुद्धा, की तुम्ही दोघं एवढ्या लांबून मला भेटायला आलात एवढ्या भर पावसात आणि हे एवढं छान गिफ्ट आणि चॉकलेट दिल्याबद्दल. खूप सुंदर होतं हे. खूप मेमोरेबल डे होता माझा. थँक्यू. हा बा. हा येतो मी. हा हा करतो. करतो. वन्स मोर. दुसरा पाय. किस वाला मग ये वाह. तेरा क्या. जनरल स्टोर अपना रहता है ना सब जगह, खाना इधर से होता है, हाँ हाँ. तो पैकेट से तो होते हैं. जमेगा क्या या फिर दूसरी जगह पे लिख. वीडियो वीडियो करायला लागली. क्या लिखा है. जनरल स्टोर. जनरल स्टोर. चैट जीपीटी. ये तो दिमाग. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू प्रिनिश स्टोरीज. मी ॲक्च्युली काल म्हणजे सॅटर्डेला हा व्लॉग स्टार्ट केला होता, पण मी काल एंड करायला विसरली. ॲज आय मेन्शन की मी म्हणजे माझ्या ऑफिसचे काही कलिग्स येणार होते टू मीट मी, आणि त्या नादामध्ये मी काल अख्खा दिवस व्लॉग बनवला पण नाही आणि मी क्लोज पण नाही केला. त्यामुळे आज संडे आहे आणि आज आपण हा कंटिन्यू करतोय व्लॉग. सो काल काय काय झालं मी तुम्हाला सांगते. पहिले तर तुम्हाला माहिती आहे की मी एक पराक्रम केला होता, जो मी ऑलरेडी स्टार्टिंगला सांगितलाय. त्याच्यानंतर दुपारहून जेवण वगैरे झालं की माझे ऑफिसचे कलिग्स आले होते मला भेटायला आणि वी हॅड सो मच ऑफ फन. आम्ही म्हणजे दे लिटरली बॉट मी सच अ क्यूट अँड व्हेरी थॉटफुल गिफ्ट की सिरियसली मला खूप आवडलं ते गिफ्ट त्यांनी दिलेलं माझ्या कलिगनी. सो ते मी गिफ्ट तुम्हाला आता दाखवते. सो फब्स म्हणून एक ऑक्सिडाइज ज्वेलरीचं एक ऑनलाईन वेबसाईट आहे, त्याच्यावरनं त्यांनी हे मागवलं होतं. आणि दिस इज सो प्रिटी की तुम्ही बघाल तर इथे हा मिरर आहे, ठीक आहे, आणि त्याच्यावर लिहिलंय की प्रिटी थिंग्स फॉर अ प्रिटी गर्ल. सो स्वीट. आणि सी, हे किती छान आहे.
म्हणजे ऑक्सिडाइज ज्वेलरी मला असं वाटतं प्रत्येक पोरीला आवडते, प्रत्येक मुलीला आवडतच असते. आणि दिस इज द बेस्ट गिफ्ट यू कॅन गिफ्ट टू युअर गर्लफ्रेंड, युअर मदर, युअर सिस्टर, युअर वाईफ, युअर बेस्ट फ्रेंड, गर्ल बेस्ट फ्रेंड. सिरियसली हे खूप छान आणि थॉटफुल गिफ्ट आहे. मला हे खूप आवडलं. आणि सिरियसली आणि मग आम्ही खूप गप्पा मारल्या, आम्ही ऑफिसच्या काही गप्पा मारल्या. आणि मग त्याच्यानंतर हेच की प्लॅस्टर कधी निघणार आहे, काय निघणार आहे, हा सगळा विषय झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर इव्हनिंगला ते लोक गेले. माझ्या एका कलिगच्या घरी फंक्शन होतं, त्यासाठी पण ते इथे आले होते बदलापूरला. तर ते गेले रिटर्न. आणि पुन्हा रात्री 8-8:30च्या दरम्यान मला कॉल येतो की अजून काही आपल्या ऑफिसमधले आहेत ज्यांना तुला भेटायचं. मग ते पुन्हा आले आणि मग पुन्हा वी हॅड सो मच ऑफ टॉक आणि सो मच ऑफ फन. सो येस, हे खूप छान होता कालचा दिवस माझ्यासाठी. हा, मी काही थोडेफार व्हिडिओजचे शॉर्ट्स घेतलेत, पण ते काही इतके मोठे नाही आहेत, त्याच्यामध्ये कोणी काय बोललेलं नाही आहे. त्यांनी माझ्या प्लॅस्टरवरती काय लिहिलेलं आहे ते त्याच्यामध्ये आहे. तर केतननी लिहिलंय की वन्स मोर म्हणून. आणि हर्ष आला होता केतनसोबत. केतननीच मला कानातले गिफ्ट केलेत. आणि हर्षनी लिहिलंय काहीतरी SI जनरल स्टोअर समथिंग, कारण की आमच्या ऑफिसमध्ये प्रत्येकाच्या डेस्कवरती काही ना काहीतरी खायचं असतं आणि माझ्या डेस्कवरती तर जरा जास्तच असतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा रात्री केतन आणि साईराज आले होते. तर साईराजने लिहिलं होतं की काकडी 100 रुपये अर्धा, असं काहीतरी लिहिलं होतं. सो ते छोट्याफार गोष्टी मी घेतल्यात. आणि हे माझं आय गेस रिॲक्शन व्हिडिओ पण केतननी घेतलाय, कॅप्चर केलाय गिफ्ट ओपन करतानाचा. त्याने असं एकदम प्रॉपर छान रॅप वगैरे करून आणलेलं. सो येस, ते एक आहे हे गिफ्ट. सो इट्स अ क्रॉशे वालं रोज विच इज सो प्रिटी, विच इज सो ब्युटिफुल. आणि त्याच्यासोबत ही सिल्कची कॅडबरी ब्राउनी वाली आहे. सो दिन की शुरुआत बहुत अच्छे से हुई है गाइज. सो आज मी ठरवलं की हा व्लॉग मी आज एंड करेल. आणि मर्जिंग बोथ द व्लॉग्स, कालची स्टार्ट आणि कालचे थोडेसे स्निक पिक व्हिडिओज आणि आजचा व्हिडिओ विल मेक अ वन व्हिडिओ. ठीक आहे. ओके. सो आजकाल क्रॉशेवाल्या गोष्टींचं खूप फॅड आहे आणि आय एम लव्हिंग दॅट सिरियसली. कोक पिते, मला कोक खूप आवडतं. सो मी हे एक माझ्यासाठी घेतलं होतं. हे क्रॉशे क्रिएशन म्हणून आहे, मे बी त्यांचं नाव असंच आहे, मला माहिती नाही. पण त्यांचं पेज आहे इन्स्टाचं, मी ते टॅग करेन इकडे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा. सो मी हे त्यांच्याकडनं घेतलं होतं. हे मला खूप आवडलं होतं. आणि ट्युलिप फुल म्हणजे आय डोंट थिंक सो की कुठली अशी मुलगी असेल जिला नसेल आवडत. ट्युलिपचं हे खूप असं क्यूटचं फुल आहे. सो हे मी घेऊन आली होती. हे मी ऍक्च्युली ऑफिसच्या डेस्कवर ठेवलं होतं, पण ज्या दिवशी मी पडली ऑफिसमध्ये तेव्हा मला माहिती नव्हतं की मला इतकं लागलं असेल आणि मला महिनाभरासाठी प्लॅस्टरमध्ये राहावं लागेल. आणि त्यामुळे मग मी हे घेऊन नव्हते आली. आता काल जेव्हा केतन, हर्ष वगैरे आले मला भेटायला, तेव्हा मी केतनला सांगितलं होतं की प्लीज माझ्यासाठी हे तू घेऊन येशील का. बिकॉज हे घरी रिटर्न मागवण्यामागचं कारण हे आहे की हा, मी रिझ्यूम करते ऑफिस, जसंच माझं प्लॅस्टर निघेल आणि थोडंसं काही फिजिओचे सेशन्स नंतर. पण माझ्या ऑफिसने अजून एक त्यांचं ऑफिस नियर बाय टू माय लोकेशन सुरू केलंय. सो मे बी मला ते त्या ऑफिसमध्ये ट्रान्सफर देत आहेत. आणि त्यामुळे मला माहिती नाहीये की जेव्हा मी आता ऑफिस रिझ्यूम करेन तेव्हा मी माझ्या आता करंट ऑफिसवाल्या लोकेशनवर असेल का नवीनवाल्या लोकेशनवर असेल. म्हणून मी हे मागवून घेतलंय. जर मला तिकडे जायला नाही चान्स मिळाला आणि माझ्या सिनियर्सनी मला डिरेक्टली जर नवीन लोकेशनवरती पाठवलं तर हे मी तिथे घेऊन जाऊ शकेन, म्हणून मी हे मागवून घेतलं होतं. ओके. हा, एक दाखवायचं राहिलं, जे झुमके आले होते, जे कानातले आले होते, त्याच्यासोबत फब्स हे असं एक काहीतरी राजेशाही टाइप्स अशी एक नोट देतात, विच इज सो प्रिटी अँड विच इज व्हेरी नाईस. अँड इट सेज अ जेंटल रिमाइंडर दॅट यू लुक ब्युटिफुल इन झुमकाज. सो स्वीट, राईट. सो हा, हे असं एक खूप छान गिफ्ट मला मिळाले लास्ट 2 days and I'm so happy कि I have such a lovely people around me and such a lovely people with me and I work with them.
सो आज आम्ही काय केलं होतं, मी आणि माझ्या भावानी काल रात्री थोडंसं रिसर्च केलं होतं की आमचं युट्यूब चॅनलवरती सबस्क्रायबर्स कसे वाढतील आणि व्ह्यूज कसे वाढतील. तर त्याच्या मागचं आम्हाला एक खूप छान सजेशन मिळालं की आम्ही जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओज टाकाव्या. सो आम्ही आज 1-2 आणि मला वाटतं 3 आय गेस 2 ते 3 व्हिडिओज आहेत त्या आम्ही शूट केल्या आहेत. शॉर्ट व्हिडिओज कपल चॅलेंजेस करतात तसं मी आणि माझ्या मोठ्या भावाने केलंय. वहिनी नाहीये, वहिनी परवा येणार आहे. वहिनी आज आत्ता तर सध्या पुण्याला आहे आणि दादा पण आता बाहेर गेलाय त्याच्या मित्रांमध्ये. त्यामुळे मग वहिनी आल्यानंतर ऑफकोर्स मी आणि वहिनी तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिसूच. सो द थिंग इज की आम्ही दोघांनी मिळून म्हणजे मी आणि माझ्या भावांनी मिळून आम्ही व्हिडिओज शूट केलेले आहेत ऑलरेडी आणि त्या आम्ही आता आठवड्यातनं 2 तरी शॉर्ट्स व्हिडिओज 2 ते 3 तरी शॉर्ट व्हिडिओज आम्ही टाकणार आहोत. आमचा एक तो टार्गेट ठरलेला आहे. आणि व्लॉग्स म्हणाल तर आम्ही आठवड्यातनं 2 तरी व्लॉग्स आपल्या चॅनलवरती प्रिनी स्टोरीजवरती टाकणार आहोत. हा आमचा एक टार्गेट आम्ही सेट केलाय. ठीक आहे, लिस्ट डाऊन केलेले आहेत कोणते चॅलेंजेस करायचे. सॉरी, माझ्या फ्रेंडचा कॉल आला होता म्हणून व्हिडिओ थांबली होती. तर तर आम्ही लिस्ट डाऊन केलेल्या आहेत गोष्टी की आम्ही काय काय चॅलेंजेस करणार आहोत. मी, माझा भाऊ, माझी बहिणी किंवा आम्ही तिघं मिळून किंवा ते दोघं मिळून किंवा आम्ही दोघी मिळून आम्ही असं ठरवलेलं आहे. सो मी लिस्ट डाऊन केल्यात काही चॅलेंजेस आणि त्याप्रमाणे आता शूट होईल आणि त्याप्रमाणे आमचं डेली ब्लॉग्स ते येतच राहतील आठवड्यातनं 2. तर असा होता आजचा दिवस. अजून दिवस संपायचा, अजून संपलेला नाहीये पण बघू. तर तुम्ही पण कमेंट्स करा, तुम्ही खूप सारे लाईक्स करा, खूप सारे व्ह्यूज द्या आम्हाला, शेअर करा आमचे व्हिडिओ आणि आम्हाला सबस्क्राईब करा. प्लस इन्स्टाला सुद्धा प्रिनिश_स्टोरीज म्हणून आहे, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तिथे जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करा, तिथे जाऊन आम्हाला तुम्ही लाईक करा. पण तुम्ही कमेंट सुद्धा करा, तुम्हाला आमचे व्हिडिओज कशा वाटतात, काय इम्प्रूव्हमेंट केले पाहिजे. तुम्ही तुमचे सजेशन्स द्या, तुम्ही तुमचे चॅलेंजेसचे काही ऍडवाइस देऊ शकता की हे चॅलेंजेस तुम्ही करू शकता म्हणून. वी विल हॅपी टू रिप्लाय यू ऑल अँड विल एक्सेप्ट ऑल द कमेंट्स ऑफ युअर्स. सो मी तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटते, बघते भाऊ कधी येतोय काय येतोय. त्याच्यानंतर आज थोडंसं दादासोबत आपण गप्पा गोष्टी करूया. दादाचं काय आहे डे आउट ते पण आपण बघूया. बाय. हॅलो गाईज, कसे आहेत सगळे? मस्त ना? आज महिमानीच ब्लॉगची सुरुवात केली होती आणि मी काय केलं नाही. मी मागच्या सॅटर्डेला पण आय थिंक नाही ना केला, आपण ब्लॉग नाही केला कारण की प्रीती पण नाहीये आणि माझं काम चालू आहे. 2 सॅटर्डे मी ऑफिसला होतो. संडे आहे आज, संडे तर सगळा आराम करण्यात आणि मी तर आज बाहेर मित्राला भेटायला गेलेलो, त्यामुळे मी काय कॅमेरा उचलला नाही. जे काय रील्स वगैरे बनवल्या ते आम्ही टाकणार आहे. एक रील टाकलेली आहे. आता बस असंच बसलो होतो. महिमा एडिटिंग करते रील्सची. ही इथे एडिटिंग करते महिमा. हॅलो. आणि महिमाचं तंगड 13 दिवस कंप्लीट झालेत फ्रॅक्चरला. दुखतंय का ग तुझा पाय? थोडं थोडं, म्हणजे जसा पहिले दुखत होता तसा नाही ना? नाही, एकदम सिव्हिअर पेन नाहीये, थोडंफार आहे. म्हणजे तेवढं दुखणारच कारण की ते बरं व्हायला वेळ लागेल मला वाटतं. बघू आता, नशीब ते क्रॅकच होतं. तुटला असता तर ते ऑपरेशन करावं लागलं असतं. एवढं एक बरं आहे. आणि तिला सगळेजण म्हणाले की वजन थोडं कमी कर कारण बटाट्यासारखी फुगली आहे ती. फुगलेला बटाटा असतो ना, तशी फुगलेली आहे. बटाटा आहे हा, फुगलेला बटाटा. उकडलेला. तो काय नाही, काय बोला, काय करताय? काय नाही, मग आज दादासोबत म्हटलं जरा त्याचे अपडेट्स घेऊ, कसं चाललंय त्याचं काम, ट्रॅव्हलिंग. कारण की मी तर घरूनच सगळं करते, त्यामुळे मला मेरे को बाहर की दुनिया का और मेरा ऐसा कुछ तालमेल नहीं है अभी. मग म्हटलं दादासोबत जरा आज आपण थोडंसं व्लॉग मध्ये त्याला पण घेऊया. इवन दो जरी कंटेंट सुरुवात मी करतेय व्लॉगची, पण स्टील तसं पण तो बिचारा वर्किंग आहे. सॅटर्डेला पण त्याला सुट्टी होती, पण त्याला बोलवलं ऑफिसमध्ये. सो तो काल नव्हताच, मी जसं म्हटलं होतं ऑलरेडी कालच्या स्टार्टिंग व्लॉग मध्ये. काय नाही, काय चाललंय काम. ऑफिसचं काम चालू आहे, सॅटर्डेला जावं लागतंय. आणि ट्रॅव्हलिंगचं काय एक पार्ट आहे आता.
आयुष्याचा अविभाज्य असा पार्ट झालेला आहे तो, भाग झालेला आहे तो, आणि ते केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. काय नॉर्मल आहे, सकाळची लोकल पकडा, कामावर जा, काम करा, संध्याकाळी निघा, परत संध्याकाळची लोकल पकडा, मग तीच गर्दी, तीच धक्काबुक्की. मी जास्त लोड घेत नाही. जर चढायला मिळालं तरच गाडीत चढतो, अदरवाईज मी सोडून देतो ट्रेन. म्हणजे कुठली पण ट्रेन मिळेल त्याने पुढे यायचं, डोंबिवलीला उतर, कल्याणला उतर, जसं जी मागची ट्रेन आहे त्याच्यावर डिपेंड असतं की कुठे उतरायचं. बस हेच आहे, बाकी काय नाही. प्रीती नाहीये, प्रीती येईल बोलते 2-3 दिवसांनी, तिचं काम चालू आहे तिथे, तिला काम संपून यायचंय. ती आधी तर महिमाला जोड पण होईल. महिमा पण बोर झाली आता. पुढच्या आय थिंक काय मंडेला, पुढच्या सोमवारी निघेल प्लॅस्टर. त्याच्यानंतर मग तिला परत बेड रेस्ट आहे, परत फिजिओ आहे. फिजिओ तर ती घरीच करेल ना, घरीच करेल ती, काय जाणार बिणार नाही. तिला चालू आम्ही घरातल्या घरात. अजून पाय टेकवायला तिला सांगितलेलं नाहीये प्लॅस्टर कापल्याशिवाय. प्लॅस्टरवरती ड्रॉइंग वगैरे तर भरपूर झालेली आहेत. काय 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 30/6 मोडली होती तिचं, म्हणजे फ्रॅक्चर पडलेलं, तर ते पण टाकली आहे डेट. आणि कालचा पण किस्सा कळालाच असेल तुम्हाला. मी सांगितलं त्यांना. बस बाकी काय नाही आहे. ओके, तुला काय बोलायचंय का अजून? काय नाही, आता हा व्लॉग इथेच एंड करतो. आम्ही आता जेवायला जाऊ. मला आधी जेवणाआधीच्या गोळ्या घ्यायच्या आहेत. आम्ही आता जेवून मग झोपीकरण करणार आहोत, कारण की उद्या दादाला ऑफिसला जायचं आणि उद्या मला पण लॉग इन करायचंय. सो बाय गाईज, डू फॉलो ऑन इंस्टाग्राम Prinesh_stories आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला. लाईक करा, फॉलो करा, कमेंट्स Bye. करा. लव लव. बाय, गुड नाईट, टेक केअर.